नमस्कार, मी नितीन सामंत. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलचे बटन दाबा, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. आत्ता आपण आहोत कुडाळ बस स्टँडवर आणि इथूनच आपल्याला सकाळी 8ची कुशेवाडा मार्गे भोगवे बस पकडून जायचं आहे कुशेवाड्यात आणि तिथून परुळे गावात देवदर्शनाला. बरोबर 8 वाजता बस सुटली. बसला विशेष गर्दी नाही, 10-12 पॅसेंजर असतील. कुडाळपासून कुशेवाडा 18 किलोमीटरवर आहे. कुशेवाडा तिठ्यावर श्रीदेव वेतोबा, भावई देवी आणि श्रीदेव रवळनाथ यांचं मंदिर आहे. त्यांचं दर्शन घ्यायला आता आपण चाललो आहोत. तिथून आपण जाणार आहोत श्रीदेवी भगवती आणि परुळे गावातील श्रीदेव आदिनारायण यांचे दर्शन घ्यायला. गेल्या वर्षी आलो होतो पण शूटिंग घ्यायला जमले नाही. हा रोड सरळ गेला आहे पाटमार्गे वेंगुर्ले आणि परुळे गावाकडे, आणि हा उजवीकडे रोड गेला आहे तो गेला आहे मालवणकडे. या रस्त्यावर एवढी वाहतूक असून देखील रस्ता किती चांगला आहे बघा. आपण आलो आहोत जकात नाक्यावर आणि हा डावीकडे रोड गेला आहे तो कुडाळ वेंगुर्ला रोडला जाऊन मिळतो. इथून सिंधुदुर्ग किल्ला 28 किलोमीटरवर आहे आणि कुणकेश्वर चौपाटी 64 किलोमीटरवर आहे. आत्ता आपण डावीकडे वळत आहोत तो रोड आहे बागायत चौके रोड. या रोडने कुशेवाडाकडे जाताना नेरूर, वालावल, चेंदवण आणि कवठी ही गावे लागतात. नेरूर गावात आता आपण प्रवेश करतोय. हा समोर दिसतोय तो नेरूर चव्हाटा. सुप्रसिद्ध
श्री देव कलेश्वर मंदिर याच नेरूर गावात आहे. महाशिवरात्र आणि शिमगोत्सव इथे फार मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. उजव्या बाजूला बघा श्री देव कलेश्वर मंदिर दिसतंय. आलो आहोत वालावल गावात आणि हे समोर दिसतंय ते श्री लक्ष्मीनारायण आणि श्री देव रवळनाथ यांचे मंदिर. वालावल गावाला प्रति पंढरपूर असे म्हटले जाते आणि या गावाचे वैशिष्ट्य असे आहे की या गावातला कोणीही तीर्थयात्रेला जात नाही. श्री देव लक्ष्मीनारायण हाच आपला सर्व काही आहे अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे. समोर दिसतंय ते आहे श्री भावई देवी मंदिर. उजवीकडे रस्ता गेला आहे तो वालावल बस स्टँडकडे आणि तिथून पुढे कर्ली नदीकडे. वालावल बस स्टँडवरून ही बस पुन्हा मागे फिरेल आणि कुशेवाडा मार्गाला लागेल. आता पुन्हा आपण आलो आहोत कुशेवाडा मार्गावर. चढण लागले. कुशेवाडापर्यंत हा मार्ग जरा अरुंदच आहे.
आत्ता 8:42 झाली आहेत, म्हणजे कुडाळपासून पाऊण तासात आपण कुशेवाड्यात पोहोचतो. कुशेवाडा तिट्यावर आपण पोचलो आहोत आणि समोर दिसतंय ते वेतोबा आणि श्री रवळनाथ मंदिर. हा रस्ता गेला आहे पाट आणि वेंगुर्ल्याकडे आणि हा रस्ता गेला आहे परुळे CP एअरपोर्ट आणि मालवणकडे. 2 वर्षापूर्वी हे मंदिर बाहेरून असे दिसत होते आणि आता चला आता देव वेतोबा आणि देव रवळनाथ यांचे दर्शन घेऊया. हे उजव्या बाजूला दिसते ते भावई देवीचे मंदिर आहे आणि समोर वेतोबा देवाचे मंदिर आहे. या दोन्ही मंदिरांचे बांधकाम सध्या चालू आहे. हा आहे मंदिराचा सभामंडप आणि समोर आहे देव वेतोबाची भव्य आणि सुंदर मूर्ती. आणि हे मंदिराचं बांधकाम करताना मूळ गाभाऱ्याला अजिबात धक्का पोचवलेला नाही. वेतोबाला पिवळी केळी आणि नारळ याचा मान दिला जातो आणि चामड्याच्या चपलेचा नवस केला जातो. वेतोबा हा शिवगण, भूतांचा अधिपती आणि गावाचा क्षेत्रपाल. कोकणामध्ये बहुतेक गावामध्ये वेतोबाचे मंदिर आहे. वेतोबाचे मंदिर हे अतिशय जागृत देवस्थान मानले जाते. समोर दिसणाऱ्या चामड्याच्या चपला, या चपला म्हणजे वेतोबाला भक्तांनी दिलेला मान किंवा फेडलेला नवस. मंदिरामध्ये येण्यासाठी उजवीकडील बाजूस देखील एक प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या परिसरात गणपतीचे मंदिर तसेच प्रभू मुंडे यांची वसमंदिरे देखील तुम्हाला दिसून येतील. या मंदिराचा हा जुना फोटो बघा. मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम चालू असल्यामुळे वेतोबा देवाचे आपल्याला जवळून दर्शन घेता आले नाही. वेतोबा मंदिराच्या समोरच हे भावई देवीचे मंदिर आहे. या मंदिराचे देखील सुशोभीकरण चालू आहे. वेतोबा मंदिराच्या डाव्या बाजूला श्री देव रवळनाथ मंदिर आहे आणि या मंदिरात येण्यासाठी इथून देखील प्रवेशद्वार आहे. चला आता आपण श्री देव रवळनाथाचे दर्शन घेऊ. रवळनाथ मंदिराचा हा सभामंडप, गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारापाशी देवीची आणि गणपतीची मूर्ती आहे. वसईतील श्री मोहन विठ्ठल कोंडकर यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ या गाभाऱ्याचे सुशोभीकरण 2008 साली केले आहे.
श्री रवळनाथाचे दर्शन घेऊन झाल्यावर आत्ता आपण चाललो आहे भगवती देवीचे दर्शन घ्यायला परुळे गावाच्या दिशेने. भगवती देवीचे मंदिर इथून जवळच आहे. हे समोर डाव्या बाजूला दिसते ते भगवती देवीचे मंदिर. चला पहिले आपण भगवती देवीचे दर्शन घेऊ आणि मग जाऊ कुलस्वामीचे दर्शन घ्यायला. मंदिराच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यावर कुलस्वामी मंदिर आहे आणि आता आपण तिथेच चाललो आहे.
उजव्या बाजूला आपण पाहतोय ते आहे धनंजय गोत्री यांचे कुलस्वामी मंदिर. आणि हा आहे सभामंडप. हे समोरचे दत्त मंदिर आहे. हे आहे श्री दत्त मंदिर आणि हे आहे धनंजय गोत्री यांचे कुलस्वामी मंदिर. या मंदिराची चावी पुजाऱ्यांकडे असते आणि पुजारी गेले आहेत बाहेर. असो, आपण बाहेरूनच दर्शन घेऊ. आणि श्री दत्तगुरूंचे दर्शन घ्यायला आत्ता आपण बाजूच्या दत्त मंदिरात आलो आहोत. परत आलो आहोत भगवती देवीच्या मंदिराजवळ आणि इथून आपल्याला रिक्षा करूनच आदिनारायण मंदिराकडे जावं लागेल, कारण 2 किलोमीटरचं अंतर आहे. आदिनारायण मंदिरात आपण पोचलो आहे. आता श्री आदिनारायणाचे दर्शन घेऊ. हा आहे आदिनारायण मंदिराचा विशाल सभा मंडप आणि बाजूला आहे तो भक्त निवास. मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या राहण्याची उत्तम सोय इथे करण्यात आली आहे. इथे साध्या रूम आहेत आणि बाजूला AC रूम आहेत. दरवर्षी रथसप्तमीला या मंदिरात उत्सव सोहळा होतो. हा उत्सव सोहळा पाहण्यासारखा असतो. जमल्यास या उत्सव सोहळ्याला जरूर या. हा व्हिडिओ आता इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वांना शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या नोटिफिकेशन बेलचे बटन दाबा. धन्यवाद.